एकदम देशी, कारण दरवेळेस आपण म्हणतोय देशी बनवायचं आज तो दिवस आलेला आहे देशी बनवायचा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे माही सेवा केंद्र आणि हा मित्र आहे आपला अमोल. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ मध्ये बघता. तर हा चालवतो माही सेवा केंद्र आणि मी पण आता कामावरून आलो होतो. आणि विषय असा आहे की मला उद्या पुण्याला जायचंय, त्यामुळे आमचं आज ठरलं की आज पार्टी करायची, गावरान कोंबडीचा बेत करायचा मस्त म्हणजे रानात विहिरीवर. तर त्यासाठी आलो होतो. मला सांगितलं कोंबडी वगैरे सगळे तयार आहे, जेवायला ये. आणि हे बघतोय तर अजून कोंबडी त्या दुकानदाराकडे कोंबडी विकणाऱ्याच्या घरी कोंबडी अजून त्यातून घ्यायची. नाही जमलं तर बॉयलरच खावं लागणार आहे आम्हाला. आज दिशीच काय काय वेळ लागणार दिशीच काय दरवेळेस असंच ऐकतोय देशी देशी, पण आता देशी ऐकतोय पण आज तर आज होईल म्हणते म्हणल्यावर आता काय करावंच लागेल. आणि बघू आपण बनवू मस्त म्हणजे राहणार आणि कसं काय होते बघू, चव पिऊ सांगू आपण. कारण बॉयलर तर एवढं जबरदस्त होतं आपलं, तर गावरांचा तर काय विषय वेगळाच होणार आहे. तर पुढे जाऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही पण या, तुम्ही पण या. आणि जे काय करा नवीन आहे थोडं घ्या. आपल्याला लागली आता भूक. दिवसभर काम केले हे काय निवांत बसून आहेत साहेब, पण हे आपल्याला भूक भरपूर लागलेली आहे. आणि त्यांचं काय नियोजन दिसना मला पार्टीचं, हे काय लय लेट करणार. त्यामुळे म्हटलं तोपर्यंत थोडा मिनी नाश्ता करू जरा स्मॉल म्हणून हे जरा समोश्याचं नियोजन केलेलं आहे. बघू आता कधी होईल तेव्हा, कधी कोंबडीचा बेत तोपर्यंत थोडा आधार होईल जरा पोटाला. काय म्हणायचे? हो ओके ओके ओके. तुमच्यावर काय भरोसा नाही आमचा. कोंबडी बघण्यासाठी एक जणाला सांगितलं होतं बरं का, पहिले ते जो काय म्हणतोय बघा. एक मिनिट आला नाही विशाल अजून त्याबरोबर विशालकडे कारखाना आला आहे. कोंबडीवाल्याच्या वडिलांकडे मोबाईल आहे, त्यामुळे आता बघू काय असला विषय आहे बघा. आमचा पार्टीचा योग असा येतो. अमोल तुझं लागा नेहमीच आहे बरं का, तू झक मारायला नुसता त्या ब्लॉग मध्ये ह्या 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 करतो आमक करायला. तुला लागा आखलीचा पत्त्या नाही करत. जर वेळेस तुला का असं करतो तुझ्या जर मागल्या वेळेस बी तू दवाखान्याचं कारण सांगितलं म्हणून म्हणलं जाऊ द्या, दवाखान्यात गेलाय. पण तू ह्यावेळेस बी असं केलेलं का, हे काय बरोबर नाही. तुला का कॅन्सल केलं का लगा असं नाही रे. हो गोटी पण लगा त्यांनी कोंबडी कापली घरची. इकडे येतो अलीकडे लगा ह्यानी घरची कोंबडी कापली. हा आणि काय घेऊन बसलोय इथं मसाला नाही. आता काय नाही, तुझ्या हातात सगळं आहे. 5 वाजता म्हणला, 5 वाजता शिजाय टाकू म्हणलेला, आता 8 वाजून गेले तरी अजून पत्या नाही लागा. काय लागा येड्यात करतोय लागा आंबोल लागा. बघ तुला पटतंय बघ आधी याला चांगला समजून जा थोडं. त्याला आल्यावर समजून हे तर सांग ती बघतय कुठे गेलं आता भाजीला सरपणा. ही आता आला ही मी जास्त थाट जर 8 ओके आहेत गाईज, 8 ओके आहेत जेवणाला. ओके काय 8 ओके आहे घरी नाही आपण लागा जंगलात आहे. इथं भूतन ही नाही ती हिरे वायती. आज तर येऊन घेण्यासाठी 8 वाजता. अरे बारकी पोर आहे ती भेटती ती लागा. तुझं काय चांगल्याकडे कोंबडी कापून आणली की त्यांनी आणली 2 आणली नाही. अमोल सगळे जण तुझ्यावर नाराज आहे. तू काय असं जर नाही 2 डळते घास खाईल मी. अरे नेहमीची तुझी नाटक आहे ती. तुझं ढळतं घास खायला काय मोकळाच आहे. हे बरोबर नाही. आणि परत इच्छा होणार नाही पोरांची. थोडा वेळ समाधानी होती, फक्त समाधानी होती. मग परत अजून बघा नाही इच्छा होणार नाही असं केलं नाही. तू जर वेळ जर चुका करायला लागला तर हे बरोबर नाही. बरोबर नाही. आणि आता इथनं पुढे पार्टीचं नाव जर काढलं, पार्टीचं पण नाव काढलं तर परत मग तू काय करणार. खरं ना. हे असलं मूड जातो रे पोरांचा. अरे पण बाकी काय तुम्हाला सांगितलं मला आता मीठ फोडा आणतो म्हणला, मीठ फोडा मी आणला नाही तो. काय आणलं म्हणलं मीठ. दादा, तुला काय म्हणलं मी घरी गेलं का सगळं नियोजन करतो, तुम्ही नुसतं हे करा फक्त. की नाही माझा फादर फोन करून तो फादर बोला की ही बोललं नाही पाहिजे. तुम्ही मोबाईल घ्या. तर मंडळी आपली पार्टी म्हणजे आता सक्सेस झालेली आहे. विषय काय झाला आहे, भाजी एकदम मुख्यमध्ये झालेली आहे. काही लोकांनी जरा केला होता मॅटर. जर वेळेस सारखं ते कसं आहे ठरलेलं जर वेळेस सारखं ठरलेलं जाय ते जरा उशीर करणे. त्यातनं पण आपण घेतलं समजून, कारण आपण समजूतदार पहिल्यापासून नाही, तुम्हाला तर माहितच आहे. तर बघा कसं झालं पोरांना भाजी दाखवा. चला भाजी बघा, एक मिनिट. एकदम गावरान तडका आहे. टॉर्च मार टॉर्च मार.
भाजी बघा मित्रांनो कशी कशी दिसते, कलर बिलर जवळ आहे टॉर्च घेऊन. हो बाई एकदम देशी, कारण जर वेळेस आपण म्हणतोय देशी बनवायचं आज तो दिवस आलेला आहे देशी बनवायचा. आणि आज सक्सेस झालेलं बरं का गावरान तडका. बघा ही कसं आहे लोकेशन बघा तुम्ही आधी. आम्ही गाड्या लावल्या इथे, कारण लाईटची सोय नसल्यामुळे गाड्याची लाईट लावलेली आहे. आणि तिकडे विहीर आहे, तिकडे ऊस आहे, इकडे बाकी सगळं पटांगण आहे. आणि इकडं बघा स्प्राईट आणलेली आहे, कांदा लिंबू एकदम ओके मध्ये तयार झालेला आहे, भाकरी येते. आणि इकडं चुलीवर भाजी शिजते ओके मध्ये. आता जेवायला आपण बसूया. तर मित्रांनो ताट वाढून झाली बरं का. तर बघा कशी ताट सजवली ती ओके मध्ये. गावरान कोंबडे, ह्या मित्रानं नाव ह्याचं काय, विशाल मेहनत घेतली खूप. विशालने कोंबडी त्या घरचीच खसकवली बरं का, आणि घेऊन आणली. आपला शब्द पाळला त्याने विशालनं आपला. आज पार्टी करायची होती तर केलीच पार्टी आमचं झालं सक्सेस. कारण आमची इच्छा होती गावरान खायची. गावरान खायची इच्छा होती बरं. आणि आपण श्रवण आपली इच्छा पूर्ण केली होती. त्यांनी एकदम मस्त बनवलेला आहे. आम्ही टेस्ट करणार आता. मस्त झाले. आता जेवण बिवण करतो. जेवण झालं तुम्हाला सांगतोय आता कसं लागते का. हे आमच्या एक मामाचं मामाचं म्हणजे विषय, आम्ही इथं मामाला, अमोलच्या मामाला इथं आम्ही जास्त मिस करतोय बरं का. कोकणाची ट्रिप झाली बरं का मस्त. त्यांच्या ते असतं जरा थोडी एन्जॉय होतो बरं का, मजा येते बरं का. पण ते नंतर आता कुठं पुण्याला गेलेत कामानिमित्त. ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांच्यासोबत आम्ही करणार. सुळक्याला जायचं आपल्याला. आमचं पार्टी होणार कुठं सुळक्याला. त्यावेळेस सगळे असणार वगैरे. मामाच्या नावाने आपण तिथं करू पार्टी. मामाच्या नावाने सुळक्याला पार्टी करायची. आय विल विश यू मामा. आम्ही सर्वजण मिस करत आहोत. तुम्ही लवकर या, आपण मस्त एन्जॉय करूया. जे आपण आता जाऊ दे, ते बोलायला नको विषय ते झालेला विषय म्हणजे ते बोलणार विषय मी. पण वेळ आल्यावर नक्की बोलणार. ते कोकणात वेळ ती कधी येईल सुळक्यालाच येईल तुझी वेळ. दुसरं कोण सांगायचं तू बोल ना. दोन शब्द बोला. कसं वाटतंय विशाल आज पार्टी बद्दल? आणि सेकंड पार्ट आहे इथं. आणि आपल्या सेकंड पार्ट आहे आपल्याकडे आपले. आणि हे ज्या वयात जे आपण जे मित्र आहेत, तर तुला कसं वाटतंय वा आपण तुझे मित्र आणि ह्या मित्रांना काय फरक आहे तुला पार्टीमध्ये? आपण तो एवढ्या दिवस पार्टीला कुठे गेला असेल नसेल एक्सपिरियन्स मध्ये काय वाटतंय? बोल 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 तू, हसू नकोस. काय मन बोलतो काय वाटतंय, कसं वाटतं तुला हे दिवस म्हणजे परत आज आमच्यापेक्षा तुला 8-9 वर्ष ठीक आहे मित्रांनो, ते जरा लास्ट नवीन आहे. नाही बोलेल तो, काय अडचण नाही. आणि हळूहळू त्याला ट्रेन होईल. विषय कसा माहिती काय अडचण आहे, आम्ही लवकर जेवण कोण आज नाही बोला तर 5व्या पार्टीला बोलल, 9व्या पार्टीला बोलल ना कधी ना कधी. ठीक आहे एवढं बोलावं लागेल. एक नाही तिची मी 7:30ला जेवणार होतो. सगळेजण सगळ्यांचं लवकर नियोजन होतं, पण थोडं लेट झालंय. आम्ही जेवण दरवेळेस लेट होतं बरं का विषय, पण लेट बाय थेट. आणि लेट व्हायचं. आता वाजले ते रात्रीच्या 9:30 का 10 वाजले. आता रात्रीच्या वाजल्यात 9:34 वाजले. मग ते विषय काय होतोय, तर आम्ही वेळ थांबला ना भोजनाला आमचा ते भोताचा विषय निघतो आणि सगळेजण घाबरून जातात. काय पाय धरतं कुठं काय होते, जागा खराब आहे. त्यामुळे आम्ही उरकून लवकर निघतो. तर चला आज खरंच पाय धरणार. भेटूया पुढच्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघत राहा तुम्ही. फॉलो करा, सबस्क्राईब करा. श्रवण काटकर खूप मेहनत घेतोय ब्लॉग साठी, त्याला फॉलो करा तुम्ही. थँक्यू समाधान, थँक्यू. चला बाय.